सर्व भक्तांना मानाचा जय बाळूमामा भक्तांनो. जो ऐसा समर्थो तो मी जगाचा नातो, गगन ऐसा साक्षीभूतो तोही मीच. तुम्ही संत माये बाप कृपावंत. जय बाळूमामा भक्तांनो. बाळूमामा म्हणतात, मी जो दिसे तो धरणीपूर्वी असे, मी असो किंवा नसे बोलू नये. संत श्री सद्गुरू बाळूमामा म्हणजे ब्रह्मांड नायक. ह्या जगाचा कारभार ते चालवतात. त्यांनी पंचमहाभूतावर सत्ता गाजवलेली असे बाळूमामा होय. बाळूमामा आज आपण पाहणार आहोत. बाळूमामा यांच्या भक्तांची कुऱ्हाड एका शेतकऱ्याने हिसकावून घेतली आणि तब्बल 20 वर्षांनी ती बाळूमामाला परत केली. ती कशी केली ते आपण पाहणार आहोत. चला तर भक्तांनो, बाळूमामाच्या नावानं चांग भलं बोलू आणि बाळूमामाची ही घडलेली कहाणी आपण आज पाहणार आहोत. खरी कहाणी आहे ही साधीसुधी कहाणी नाही. ही मनाने बनवलेली कहाणी नाही. जे घडून जात आहे त्याचा पाठपुरावा आपण करतो. चला तर भक्तांनो, अशा महाराष्ट्रात बाळूमामांच्या एक नाही दोन नाहीत अशा 19-20 पालख्या निर्माण झाल्यात. 20 पालख्या असून या 20 पालख्यामध्ये 200 ते 250, 100-150 लोक मोफत सेवा करतात आणि बाळूमामा त्यांचा आजारपण दूर करतो, दारिद्र्य दूर करतो. बाळूमामा म्हणतात, जो माझी कोणी मेंढे माऊलीची सेवा करल, मी त्याच्या घरी सर्पच्या रूपात पाणी भरल. बाळूमामांनी सांगितलेला शब्द खरं होतोय. बाळूमामांनी सांगितले आहे, ज्या दिवशी झाडे उभ्याने पेटतील त्या दिवशी मी नाही असं समजा. मी असो किंवा नसो बोलू नये. हे बाळूमामाचे बोल आहे. बाळूमामाने सांगितले, तुम्हाला जोपर्यंत माझी मेंढी माऊली चारता येईल तोवर चारा. जो वेळेस चारणं होणार नाही तेव्हा आत्मापूरच्या डोंगरात तिथं नेऊन सोडा. तिथल्या दगडधोंड्यांनी जर माझी बकरी जर चारली नाही तर या जगात बाळप्पा धनगर नाव सांगणार नाही. असे बाळूमामाचे बोल आहेत. असेच आपण व्हिडिओ बघणार आहोत इथून पुढे. चला तर आज आपण पाहणार आहोत. एक कोल्हापूरजवळ एक छोटंसं गाव होतं. त्या गावात बाळूमामाची पालखी गेलेली होती. पालखी गेलेली असताना बाळूमामांचे काही सेवेकरी आपापलं खांड घेऊन रानवनात चाराला गेले होते. चाराला गेल्यानंतर एका शेतकऱ्याच्या धुऱ्यावरती किंवा शेतात काही बकरी, मेंढी माऊली गेली असताना त्याचं काही थोडं झाडाचे कोंब खाल्ले, थोडं फार खाल्लं. जास्त काही फारसं नुकसान झालं नव्हतं. परंतु तो शेतकरी त्या सेवेकऱ्यांवर धावून आला. नको त्या शिव्यागाळ केली. मला भरपाई पाहिजे, मला हे पाहिजे. तुम्हाला समजत नाही का? देवाच्या नावाखाली पोट भरता, देवाची बकरी सांगता, असं तसं नको ते बोलायला लागला आणि त्या सेवेकऱ्याच्या अंगावर धावून गेला. धावून गेल्यानंतर सेवेकऱ्याने सांगितलं, अरे मामा, अरे भाऊ, ही तुमची मेंढी नाही. हिचा मालक कोणीच नाही. हिचा मालक तो पंढरीचा पांडुरंग आहे. आम्ही तर फक्त सेवेकरी आहोत. ही आमची मेंढी माऊली नाही. जर केला असेल तर त्याची आम्ही भरपाई देऊ. पण तो ऐकायला तयार नाही. त्याने उलट्या शिव्या गाळ केली आणि त्या सेवेकऱ्याच्या हातातून कुऱ्हाड हिसकावून घेतली आणि राग शिवीगाळ करून निघून गेला. आता परत ही कुऱ्हाड न्यायला कोणी येऊ नका असा तो बोलला.
आणि तो निघून गेला. घरी गेल्यानंतर काही 1, 2, 4 दिवस गेल्यानंतर त्याचे घर परिवार, त्याची बायको, मुलं आजारी पडले आणि तो पण आजारी पडला. असं चालू असताना तिथली पालखी ह्या गावातून त्या गावात जात असते. ती पालखी दुसऱ्या गावात गेली, दुसऱ्या गावातून तिसऱ्या गावात गेली, असंच ह्या गावातून त्या गावात जात असताना तब्बल 20 वर्षांनी परत फिरून पालखी त्याच गावात आली. ज्या शेतकऱ्याने कुऱ्हाड घेतली होती बाळूमामाच्या सेवेकऱ्याची हिसकावून, त्याच गावात परत पालखी आली. आणि पालखी आल्यानंतर तो जो शेतकरी होता, बाळूमामांच्या सेवेकऱ्यांची त्याने कुऱ्हाड हिसकावून घेतली होती, तो शेतकरी तेव्हाच आजारी पडून मरण पावला होता. परंतु त्याचं कुटुंब आजारी बी पडलं होतं, परंतु त्याच्या कुटुंबाला काही झालं नाही. त्याचं कुटुंब सुखरूप चांगलं झालं आणि शेतीवाडी करू लागली. परंतु तो शेतकरी ह्या जगात राहिला नव्हता, परंतु बाळूमामाची कुऱ्हाड त्याच्या घरात होती. बाळूमामाने सांगितले, जो माझ्या तळावरला सुतळीचा तोडा जरी घेईल तर बाळूमामा त्याचा 6 महिन्यात हात किंवा पाय काढल्याशिवाय राहणार नाही. बाळूमामाची जशी त्याने कुऱ्हाड घेतली तेव्हाच काही दिवसानंतर तो मरण पावला आणि परत तब्बल 20 वर्षांनी बाळूमामाची पालखी त्याच गावात आली आणि त्याचा एक छोटा मुलगा होता. तो मुलगा आता 20 वर्षांनी मोठा झाला होता. बाळूमामा त्याच्या रात्रीला स्वप्नात गेले आणि म्हणाले, अरे रांडच्या, तुझ्या बानं माझी कुऱ्हाड घेतली होती हिसकावून, माझ्या भक्ताच्या हातातून ती कुऱ्हाड मला जशी तशी वापस आणून दे. तो मुलगा रातचाच गडबडला उठला आणि ती कुऱ्हाड पाहू लागला. सकाळी त्याने ती कुऱ्हाड बाळूमामांच्या तळावरती आंघोळ पाणी करून आणून दिली आणि झाला तो प्रसंग त्यांनी जसाच्या तसा भक्तांना सांगितला, त्या कारभाऱ्याला सांगितला आणि कारभाऱ्याने सांगितलं, त्याच्या कपाळाला भंडारा लावला आणि बाळूमामा दर्शन घ्यायला सांगितलं. घेतल्यानंतर तो काही दिवस बाळूमामांच्या शेळ्या मेंढ्यांची त्यांनी सेवा केली, हे केली. तेव्हा त्याला कळालं की बाबा, आपल्या बापानं 20 वर्षापूर्वी या भक्ताच्या हातातून कुऱ्हाड हिसकावून घेतली होती आणि तेव्हा शिक्षा म्हणून आपले वडील मरण पावले होते. तेव्हा त्याला कळून चुकलं होतं की हा साधासुद्धा देव नाही. त्याने देवापुढे जाऊन माफी मागितली, आपलं नाक रगडलं आणि भंडारा लावून प्रसाद घेऊन मेंढी माऊलीची काही दिवस त्यांनी सेवा केली. अशा प्रकारे बाळूमामांनी त्या शेतकऱ्याला धडा शिकवला. बाळूमामा म्हणतात, माझे तळावरचा सुतळीचा तुकडा जरी कोणी घेतला किंवा मेंढी बकरीच्या अंगावरला हात जरी लावला तर बाळू धनगर त्याचा 6 महिन्यात हात किंवा पाय काढल्याशिवाय राहणार नाही, असे बाळूमामाने सांगितले. असेच बाळूमामांचे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी, बाळूमामाबद्दल माहिती घेण्यासाठी लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.